जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षकांच्या व्यतिरिक्त जे केंद्र प्रमुखाची भरती राहते त्या केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भामध्ये एक नवीन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या अधिसूचनेच्या नंतर इथून पुढचा जो काही भरतीचा मार्ग आहे तो पूर्णतः मोकळा झालेला आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यामध्ये त्या अधिसूचनेचं एक्सप्लेनेशन करणार आहोत आणि विशेष म्हणजे ती जी जाहिरात आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने प्रकाशित झालेली त्या जाहिरातीचा देखील थोडक्यामध्ये आढावा बघणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपले जे काही कन्फ्युजन्स आहेत ते सगळे कन्फ्युजन या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि विशेष म्हणजे त्यासाठी लागणारी जी काही शैक्षणिक पात्रता आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपल्यापैकी कुणी जर महा टीईटीची तयारी करत असेल तर त्यांच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये टीईटीचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेले जेवढे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सगळ्या सब्जेक्टचे लाईव्ह लेक्चर्स या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत। लेक्चर लाईव्ह पाहू शकता, रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये पाहू शकता, डाउनलोड करून पाहू शकता, पीडीएफ नोट्स असेल, 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड व्ह्यूज, टेस्ट सिरीज असं एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला मिळून जाणार आहे। आणि हे संपूर्ण पॅकेज मिळेल मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर। कारण आतापर्यंत जर का या प्लॅटफॉर्मचा रेकॉर्ड बघितला तर आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म म्हणून आपण मास्टर टीचर याला जे आहे ओळखत आहोत। मराठी माध्यमाची बॅच असेल किंवा उर्दू माध्यमाची बॅच असेल, दोन्हीच्या दोन्ही बॅचेस या मास्टर टीचर ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे। जॉईन करायचं असेल तर आपण या ठिकाणी सहजपणाने जॉईन करून घेऊ शकता ऍप डाउनलोड करून। आता मित्रांनो, आपण बघूया की तो जो काही अधिसूचनेचं पत्र आहे ते पत्र काय सांगत आहे। आता बघा, थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, फार जास्त फापट पसारा या ठिकाणी होऊ देणार नाही। एक साध्या सोप्या भाषेमध्ये नेमकं ते राजपत्र काय आहे, गॅझेट काय आहे ते बघूया। बघा, महाराष्ट्र शासनाच्या वतीने असाधारण भाग 4 मधला हा जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी 18 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेलं हे एक गॅझेट आहे। ठीक आहे, आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, 6 पृष्ठे आहेत त्याची आणि हा जो काही गॅझेट आहे तो ग्राम विकास विभागाच्या वतीने प्रसिद्ध झालेला आहे। 18 जुलै म्हणजे कालच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर याचा विषय मध्ये काय आहे, 1966 मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी कलम जे 274 पोट कलम 3 द्वारे आवश्यक असलेली जी काही अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचा नियम या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे आणि या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा जे सेवा प्रवेश आहे त्याचा सुधारण्याचा अधिनियम असं याला नाव देण्यात आलेलं आहे। आता पद कोणतं आहे त्यासाठी लागणारी जी काही पात्रता आहे ती पात्रता आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। मुद्दा आहे 8अ मधला जिल्हा सेवा वर्ग 3 चं पद आहे, दुय्यम शैक्षणिक आहे, प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक हे याला पात्र आहे आणि पदाचं नाव आहे केंद्र प्रमुख। आता या केंद्र प्रमुख पदासाठी काय करण्यात आलेलं आहे की जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे। अगोदरी निश्चित होती, त्याच्यामध्ये काही प्रमाणावरती सुधारणा करण्यात आलेला आहे। 1-2 पॉइंट्स या ठिकाणी चेंज आहे। बघा, आता या पदासाठी केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी होणार आहे, म्हणजे पदोन्नतीने होणार आहे। पहिली गोष्ट पदोन्नती ज्याला की आपण म्हणूया की प्रमोशनने होणार आहे। ठीक आहे, 50% जो कोटा आहे 50% तो प्रमोशनने होईल आणि 50% जो काही कोटा आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम थ्रू होणार आहे। हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। एकतर पदोन्नतीने, आता पदोन्नतीमध्ये कोण या ठिकाणी पात्र असेल, एकतर प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर असणारा व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक जो की प्राथमिक पदवीधर शिक्षक आहे या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा। ठीक आहे, म्हणजे एकतर तो प्राथमिक पदवीधर असला पाहिजे किंवा मुख्याध्यापक असला पाहिजे, तो पण 6 वर्ष सेवा केलेला। हा एक मुद्दा आहे यामध्ये आणि याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की जो सेवा ज्येष्ठता मुद्दा मांडलेला आहे यांनी या ठिकाणी किंवा ज्याची सिनियरिटी जास्त आहे त्याला चान्स मिळेल। त्याच्यानंतर 2 नंबरला त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं, पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या आणि त्या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येणार आहे। आता हे केंद्र प्रमुखाचं वगैरे प्रमोशन आताच झालेलं आहे।
आता यामध्ये एक साधी गोष्ट तुम्हाला सांगून देतो, जे की हायलाइटेड पॉइंट आहे, तो हायलाइटेड पॉइंट इथे सांगतो तुम्हाला, नंतर मग फार जास्त वेळ तुमचा घेत नाही. केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे 50-50 या प्रमाणात करण्यात येणार आहे. आता यामध्ये ना एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे. हे बघा, याची जी जाहिरात आहे ना ती ऑलरेडी आली होती, परंतु त्याच्या संदर्भात वाद झाला होता. आता तो वाद काय होता, ऑलरेडी 2023च्या महिन्यामध्ये जे आहे 2023 मध्ये 5व्या महिन्यामध्ये याची जाहिरात आलेली होती. परीक्षा तेव्हाच होणं अपेक्षित होतं, परंतु कोर्टामध्ये याचिका पडल्या कारणाने याच्यावरती स्टे बसला. आता स्टे बसल्यानंतर झालं काय प्रॉब्लेम, की अधिसूचना ज्या पद्धतीने होती, अधिसूचनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जो काही शिक्षक यासाठी पात्र असणार आहे त्या शिक्षकाची एकतर 6 वर्ष मुख्याध्यापकाची सेवा असावी किंवा तो प्राथमिक पदवीधर 6 वर्षापर्यंतची सेवा केलेला असावा. त्यामध्ये प्राथमिक शिक्षकाला चान्स नव्हता, परंतु जाहिरातीमध्ये त्या पद्धतीने चान्स देण्यात आला होता. म्हणजे असं थोडंसं कन्फ्युजन त्या ठिकाणी क्रिएट झालं होतं आणि या गोष्टीला चॅलेंज कोर्टामध्ये करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे 2023 पासून ती जी भरती आहे त्या भरतीला कुठेतरी खो बसला होता. परंतु आता इथे हा जो पॉइंट आहे, या ठिकाणचा पॉइंट, त्या पॉइंटद्वारे बऱ्याच लोकांचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे. बघा, हा ब नंबरचा, जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक, फक्त शिक्षक असेल प्राथमिक, हे पद धारण करीत आहे व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहित केलेली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिकचं जे आहे शैक्षणिक अर्हता धारण केली आहे आणि जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारी या दिनांकास किमान 6 वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केली आहे. म्हणजे इथं काय झालेला आहे, तो जो पॉइंट होता जाहिरातीमध्ये तो ऍज इट इज देण्यात आलेला आहे या अधिसूचनेमध्ये. म्हणजे काय आहे, उदाहरणार्थ मी प्राथमिक शिक्षक आहे 1ली ते 5वीला, परंतु माझ्याकडे शैक्षणिक पात्रता आहे, म्हणजे माझी डिग्री आहे, माझ्याकडे ग्रॅज्युएशन आहे, फक्त शैक्षणिक अर्हता आहे, परंतु मी शिक्षक 1ली ते 5वीचा आहे, तरी देखील मी या पदासाठी पात्र असेल. फक्त एकच अट महत्वाची आहे, किमान माझी जी सेवा आहे 6 वर्षाची असायला पाहिजे. हा मुद्दा आहे त्याने. म्हणून जे आहे आता तो जो काही वाद होता तो खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिटल्यात जमा आहे. त्यामुळे आता ही जी थांबलेली भरती आहे ती पुढे लवकरात लवकर जे आहे सुरू होऊ शकते. आता जी एक जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीला आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. त्याची हे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली ही एक जाहिरात आहे. हीच ती जाहिरात ज्याच्यावर स्टे बसला होता 5/6/2023. या जाहिरातीमध्ये त्यांनी जे आहे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. कुठे किती जागा आहेत, प्रस्तुत परीक्षेमधून भरायच्या पदांचा व इतर खालील तपशील दिलेला आहे. आता यामध्ये हे जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे किती किती पदं आहेत. आता त्याचा अनालिसिस मी एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये करतो. सध्या फक्त थोडक्यामध्ये आपण याच्या संदर्भात माहिती पाहतो आहे. आता हा जे फॉर्म आहे ते ऑलरेडी भरून घेण्यात आलेला आहे. आता बघा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमासाठी केंद्र प्रमुखाची पदे या ठिकाणी वेगळी निश्चित केली गेलेली आहे. ही त्या ठिकाणची पात्रता होती. ठीक आहे, ही पात्रता आहे. आता वाटल्यास ही जी जाहिरात आहे मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देऊन टाकतो. याच्यामध्ये आरक्षण वगैरे सगळ्या गोष्टी आहे. आता परीक्षा जर आपण या ठिकाणी बघितली तर परीक्षेचे टप्पे, एक आहे लेखी परीक्षा. परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ असणार आहे. प्रश्नपत्रिका एकच असेल, 200 गुणांची असेल. लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम, परीक्षेचं माध्यम मराठी व इंग्रजी असेल आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ही जी परीक्षा आहे ते घेतं IBPS. यस, अगदी बरोबर. ज्यांनी आपली टेट परीक्षा घेतलेली आहे तेच. आणि टेट परीक्षेचं सिलेबस आणि याचं सिलेबस याच्यामध्ये खूप जास्त साम्य आहे. जर असं मी म्हटलं की बाबा 80% दोघांचा सिलेबस सेमच आहे तर चुकीचं ठरणार नाही. म्हणजे सेम टू सेम त्याच पद्धतीचं आहे. ठीक आहे, म्हणजे आणि परीक्षा देखील या ठिकाणी 200 गुणांचीच आहे. आता यामध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला ना सिलेबस सांगतो. हे बघा, बुद्धिमत्ता व अभियोग्यता हे 100 मार्काला 100 प्रश्न आणि इतर जे आहे शालेय शिक्षणामधील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह हे असणार आहे एकूण 100 मार्काला. ठीक आहे, हे 100 मार्काला आहे. त्याचे टॉपिक, कोणत्या टॉपिकला किती मार्क्स आहे, म्हणजे 200 प्रश्न 200 मार्कांसाठी. ठीक आहे, बाकी हे उपघटक वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून एका त्याचं अनालिसिस करूया. म्हणजे एकूण जर का सांगायचं झालं काय तर हे बघा, ही एक गोष्ट आहे. ऑनलाईन परीक्षा कधी होणार होती, शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो. अर्ज सादर करायचा होता 6/6/23 ते 15/6/23 पर्यंत. शुल्क भरायचं तारीख होती 15 तारीख आणि परीक्षा जी आहे माहे जून 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये.
होणार होती, तर त्याच्यावर स्टे होता. आता कदाचित त्याचा जो स्टे आहे तो संपून जाईल आणि स्टे संपल्याच्या नंतर लवकरात लवकर जे आहे याची परीक्षा देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे शिक्षक भरतीच्या उमेदवारासाठी देखील एक चांगली गोष्ट ही आहे की हे जे शिक्षक आहे, जे केंद्रप्रमुख या पदासाठी पात्र आहे, ते जर का केंद्रप्रमुख म्हणून लागले तर त्यांच्या जागा शिक्षकी पदासाठी रिक्त होतील. त्या जागेवर टेट 2023च्या नंतर जे काही भरती होणार आहे त्या पदांची भरती त्यांच्या मार्फत केली जाणार आहे. म्हणजे यांची परीक्षा होणे ही एक चांगली गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे ही संधी केंद्रप्रमुखाची केवळ आणि केवळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. चला, मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. या संदर्भामध्ये आणखी काही आपले डाऊट्स असेल, प्रश्न असेल, निश्चितपणाने आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.